मनसेचे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली। मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी ही भेट घेतली आहे। कोणत्या प्रकरणात ही भेट झाली, त्यानंतर मीडियाशी बोलताना अमित ठाकरे काय म्हणाले आणि या एका प्रकरणामुळे पुण्यात मनसेचं पुनरुज्जीवन करण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे याविषयी आपण या व्हिडिओत बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। काल पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी काही जणांनी बायकॉट मनविसे जॉईन एबीव्हीपी अशा नावाचे पोस्टर लावले होते। त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट एबीव्हीपीचे सदाशिव पेठेतील कार्यालय गाठलं आणि त्याला टाळं ठोकलं। जोरदार घोषणाबाजीनंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत। यानंतर एबीव्हीपीने म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने, जी भाजपची स्टुडंट विंग आहे, त्यांनी सदाशिव पेठेतील या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं आणि संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती। काल दिवसभर हा सगळा राडा पुण्यात सुरू होता। आज मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी या संदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली। यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी त्यांची बाजू मांडली। ते म्हणाले, आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही। कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे। दुसऱ्यांच्या कामात येण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा। काल एका कार्यालयाला टाळं ठोकलं आहे। त्यांनी लावलेल्या पोस्टरबाबत मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे। या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आहे। यातील ती मुलं त्या संघटनेची निघाली तर त्यांची सर्व कार्यालये बंद करावी लागतील। यापुढे जर आम्ही पोस्टर लावले आणि बायकॉट अभाविप लिहिलं तर चालेल का? तसंच यापुढे आमची अशीच ॲक्शनला रिॲक्शन मिळणार आहे। एका पत्रकाराने विचारलं की एबीव्हीपीचं म्हणणं आहे की हे पोस्टर आम्ही लावले नाहीत। त्यावर अमित ठाकरे म्हणाले, उद्या तुमच्या कार्यक्रमात आम्ही असेच पोस्टर लावले तर चालतील का? मुळात त्यांचं अस्तित्वच पुण्यात राहिलेलं नाही असे खोड काढणं दोनदा झालं आहे। असं बोट घालायचं काम केलं तर आम्ही हात घालू। ते सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही, हे दाखवायला मी इथं आलो आहे। मी आमच्या पोरांच्या मागे उभा आहे, कारण ते उत्तम काम करत आहेत। मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोलनामुळे मनसेला पुण्यात नवसंजीवनी मिळण्याची आशा तयार झाली आहे। त्यामुळेच अमित ठाकरे स्वतः पुण्यात आले। गेल्या काही काळापासून वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर पुण्यात मनसेला संथपणा आला होता। आता या प्रकरणामुळे ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर मनसेला नव्याने जोशाने काम करण्याची संधी मिळाली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही आयती संधी मनसेला दिली आहे। तसं पाहायला गेलं तर मनसे हा पक्षच अशा आंदोलनातून उभा राहिलेला आहे। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा अशा आंदोलनासाठी ओळखले जातात। ते कुणालाही अंगावर घ्यायला भीत नाही, मग तो सत्ताधारी भाजप का असेना। मागील काळात टोलसाठी राज ठाकरेंचं झालेलं आक्रमक आंदोलन असो, नाहीतर अजून काही, त्यामुळे पुन्हा एकदा 28 नगरसेवक ज्या पुण्याने मनसेचे निवडून दिलेले होते, तशीच अपेक्षा पुन्हा एकदा मनसेला आहे। या प्रकरणामुळे त्याच्यासाठी पूरक वातावरण तयार झाल्याचं दिसतंय। मंडळी, या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा। धन्यवाद।